10वी-12वीच्या परीक्षेच्या तारखांसंदर्भात महाराष्ट्र स्टेट बोर्ड पुणेकडून महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. त्या संदर्भातला हा व्हिडिओ. ही ऑफिशियल अपडेट बघण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोम या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. यामध्ये आपल्याला गुगल क्रोमचा सर्च बॉक्स दिसतोय. यामध्ये आपल्याला महाराष्ट्र स्टेट बोर्ड पुणे हे टाईप करून घ्यावं लागेल. ते टाईप केल्यानंतर आपल्याला इंटर प्रेस करावं लागेल. इंटर प्रेस केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. न्यू विंडो ओपन झाल्यानंतर फर्स्ट ऑप्शन आपल्याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे हा दिसतोय. त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल. त्यावरती मित्रांनो क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. न्यू विंडो ओपन झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला रुलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे. रुलरच्या सहाय्याने खाली आल्यानंतर नवीनतम सूचनामध्ये फर्स्ट ऑप्शन माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10वी फरवरी-मार्च 2026 परीक्षार्थी आवेदनपत्र सादर करण्याच्या तारखांबाबत हा ऑप्शन दिसतोय. त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. न्यू विंडो ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर जी काही PDF ऑन होतील ते आपल्या आवेदनपत्राच्या तारखासंदर्भात असणार आहे. त्यासाठी मी रुलरच्या सहाय्याने खाली येत आहे. फर्स्ट ऑप्शन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे 04 प्रकटन हा ऑप्शन दिसतोय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी फरवरी-मार्च 2026 परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे UDISC प्लसमधील पेन ID वरून ऑनलाईन पद्धतीने त्यांची शाळा प्रमुखांमार्फत भरावयाची आहे. तसेच पुनर्परीक्षार्थी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय ITI चे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे www.mahahscboard.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत भरावयाची असून त्यांच्या तारखा व तपशील खालीलप्रमाणे. शुल्क प्रकार माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्र UDISC प्लसमधील पेन ID वरून ऑनलाईन पद्धतीने भरायच्या तारखा तसेच पुनर्परीक्षार्थी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी प्रायव्हेट कॅन्डिडेट श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी तसेच ITI औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे परीक्षार्थी विद्यार्थ्याची आवेदनपत्रे भरायच्या तारखा. नियमित शुल्क मित्रांनो नियमित शुल्क आपल्याला सोमवार दिनांक 15/9/2025 ते सोमवार दिनांक 6/10/2025 पर्यंत भरायचं आहे. माध्यमिक शाळांनी परीक्षा शुल्क RTGS म्हणजेच रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंटद्वारे भरण्या करणे व RTGS किंवा नेफ्ट पावती चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रलिस जमा करण्याची तारीख नंतर कळवण्यात येतील. याची सर्व माध्यमिक शाळा व प्रमुखांनी नोंद घ्यावी. सर्व माध्यमिक शाळांनी आवेदनपत्र भरण्यापूर्वी स्कूल प्रोफाईलमध्ये शाळा संस्था मान्यताप्राप्त विषय शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरून मंडळाकडे पाठवणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे भरून सबमिट केल्यानंतर आवेदनपत्रे भरायच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांच्या लॉग इन मधून प्री लिस्ट उपलब्ध करून दिलेली असेल. माध्यमिक शाळांनी त्यांची प्रिंट काढून विद्यार्थ्यामार्फत आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टर्डनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. सदर लिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्याची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केल्याबाबत मुख्याध्यापक यांनी प्रीलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी. इयत्ता 10वी परीक्षेची आवेदनपत्र ही ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र त्यांच्या माध्यमिक शाळेमार्फत भरावी. सर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी खालील महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.
सूचना नंबर 1, माध्यमिक शाळांना नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे UDISC प्लस मधील पेन ID वरून भरायची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. UDISC प्लस मध्ये विद्यार्थ्यांनी नोंद नसल्यास संपूर्ण माहिती भरून आवेदनपत्र सादर करता येतील. सूचना नंबर 2, पुनर्परीक्षार्थी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, ITI औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांची माहिती UDISC प्लस मध्ये नसल्यास सदर विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीने निश्चित केलेल्या तारखांना ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहे. डिजिटल साईन बाय देवीदास बालकृष्ण कुलाल, डेट 12/9/2025 नोटिफिकेशन आहे, राज्य मंडळ पुणे. मित्रांनो, अशा पद्धतीने महाराष्ट्र स्टेट बोर्डकडून 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना आवेदनपत्राच्या तारखासंबंधात जी काही माहिती द्यायची होती ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, 10वी आणि 12वीची जी काही ऑफिशियल अपडेट असेल आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.